जेवढे काम करायचे काम संपत नाही. फक्त मी एकटीनेच करायचं का सगळं? हो ना, एवढे काम करावे लागतात. यांना किती वेळा सांगितलं एखादा नोकर आणा, पण यांचं काही लक्षच नाहीये. यांना वाटतं फुकटची कामवाली भेटलेली आहे, बायको करून आणली ना, तिलाच काम लावा, ती करेल ना सगळं. हो, ती का नाही करणार? काय यांचं काय माहिती, तर नवीन काम असेल काहीतरी. काय काम आहे बोला. इकडं कोणाला तरी भेटवायचंय तुला. बस. नाही उभा ठीक आहे. अरे बस ना. नाही मालक, मी माझ्या पायरीनं आहे. बोला ना. अरे ठीक आहे, मी बोलतोय ना, बस तू. कोण आहे हा माणूस? कोण आहे? अगं आता तुला एवढी कामाची झंझट असते ना, दिवसभर थकून जाते ना काम करून करून. हा, मग आपल्या घर कामासाठी एक माणूस आणला मी. हा, हा. बापरे, आता मी त्याच गोष्टीवरनं बोलत होती. बरं झालं तुम्ही आणलं. तर मी रोज रोज बघतो ना, तू एवढं काम करत राहते, परत रात्री थकून जाते जास्त. हा, त्याच्यामुळे म्हटलं की होता एक माझ्या मित्राच्या नजरेत कामवाला, म्हणून म्हटलं यालाच घेऊन येतो इकडं. चांगलं केलं तुम्ही आणलं. आणि ह्यांचे मित्र पण बोलले की दोघं नवरा बायको खूप प्रेमानं राहतात आणि तुला पण कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाहीये. मालकीन, तुम्ही कोणतंही काम सांगा मला. सगळे काम करून घेता ना तुम्ही? स्वयंपाक वगैरे? झाडू मारतो, फरशी पुसून घेतो. अच्छा. म्हणजे असं थोडक्यात काय सांगायची गरजच नाही. मला जे वाटेल बाबा इथं कचरा पडलाय, तिथे कचरा पडलाय, बाबा इथं स्वच्छता करायची, मी माझ्या मनाने करेन मी. चांगलंय. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर मी बनवलेली भाजी एकदा खाऊन बघा. म्हणजे स्वयंपाक मी बनवलेला टेस्ट इतकी असते ना. हा ना. हो हो. चांगलंय मत. जमलं की मग काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही झाडू, फरची, भांडे, कपडे, अजून तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल आणि नाश्ता बनवावा लागेल. सगळं करतो. आणि आम्हाला चहा एकदम प्रॉपर लागतो. प्रॉपर अद्रक, चहाचा पाला सगळं टाकलेलं पाहिजे. गोड का कमी गोड? नाही गोड नाही. आता गोड गोड दोघं पण हात म्हणल्यावर गोडच लागणार. बरं, तुम्ही सांगेल ते काम मी करेल, पण माझ्या पगाराचं. हा, याच्या पगाराच विचारायचं राहिलं. बरं, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे? किती पेमेंट दिलं पाहिजे तुम्हाला? आता कसं आहे, गावाकडून आलोय ना, मग असं कष्ट करून तिकडं पण पैसे पाठवावे लागतात. जास्त काय नाही, 7,000 मिळाले तर खूप. 7,000? अहो, 7,000 तुम्हाला द्यायला लागलो तर आम्ही काय खाणार आहे? घरात किती सामान आणायचं असतं, किराणा भरायचा असतो, लाईट बिल भरायचं असतं, अजून भरपूर काही गोष्टी असतात. किती एक्सपेन्स असतो. अहो, एवढं 7,000 कोणी घेत नाही आजकाल. इथं भरपूर लोक भेटून जातील आम्हाला. एवढं 7,000 रुपये पेमेंट नाही देऊ शकत आम्ही तुम्हाला. तसं तुम्ही कुठे राहता इथे? तेच बोलायचं होतं की माझी राहायची सोय काय नाहीये, पण मी इथं ऍडजस्ट करेल. मी म्हणजे मला किचन मध्ये जरी जागा भेटली, हॉलमध्ये भेटली तरी मी झोपून जाईल तिथे. म्हणजे तुम्हाला राहायचं पण बघावं लागेल का हो मला? हो हो. आणि जेवणाचं पण बरोबर? हो हो. मग तुमचं राहणं खाणं जर आमच्याकडे, तर मी तुम्हाला मिनिमम 5,000 रुपये महिना देईल. त्याच्यावर मी देऊ शकत नाही. मालकीन, तसं नका, फक्त 500 वाढवा. मालक तुम्ही सांगा, फक्त 500. हे बघ, ठीक आहे 500 वाढवू, पण तू हप्ताभर काम कर, मग त्याच्यानंतर आम्ही बघू की 500 वाढवायचे का नाही वाढवायचे. ठीक आहे? मालकीन, मी एकदा काम करायला गेलो ना, कोणतंही इतकं मन लावून करतो ना की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही, आणि मालकांना पण. बरं, चल मी तुला काम दाखवून देते. हो मालक या. तसं तुझं नाव काय आहे? मालकीन, माझं नाव रघु. रघु का? हो हो. हे बघ रघु, हे किचन आहे माझं किचन मला एकदम टापटीप साफ पाहिजे. तू बघून घे. फक्त आता मी कांदे कापत होते, तेवढं कचरा मी ठेवला, परत आवरून घेते मी लगेच. ठीक आहे? मला लगेच साफ पाहिजे एकदम. आणि त्याच्यात पीठ आहे गव्हाचं, इथं डाळी साळी आहे, खाली अजून काय लागलं तर आहे वस्तू वगैरे सगळ्या, नाही का? ठीक आहे? माझी एक खासियत सांगू?
मी चिकन खूप छान बनवतो. हा, हो हो. ते तर आम्हाला खूप आवडतं. कांदा पण ऑलरेडी म्हणजे आहे तिथे. मस्तपैकी बनवतो. फक्त एकदा मी बनवलेलं चिकन खाऊन बघा. बरं चालेल, मग आज चिकनचा प्लॅन करू मग आपण. हो हो. आणि आणि हे बघा, जास्त तेल संपवायचं नाही, नाही नाही, तर नाही. घरचं आहे म्हणून टाकशील पटापटा जास्त. नाही. हे बघ, आणि बेसिंग वगैरे मला एकदम क्लीन पाहिजे. हो. आणि फ्रीज मी दर हप्त्यातनं साफ करते. हो मला फ्रीज साफ पाहिजे. हो. मला कुठेही कोणत्याही भिंतीला आळं जाळं नको. बघितलं ना तुम्ही किती टापटीपणा ठेवलाय, कुठेच हो. घाण नाहीये. आणि ते स्वच्छता. बाथरूम आहे, तिथे कपडे धुवायचे, ठीक आहे, हो हो मालकी. आणि इथे कपडे टाकून द्यायचे. हम्म, हम्म. आणि बाकी तर तुला माहितीच असेल, हो. झाडू मारायचं, फरची हो. पुसायचं, आणि ठीक आहे. मी किचन मध्ये झोपू का बाहेर? हे बघ, हॉलमध्ये आमचं तसं काही जास्त काम नसतं. झोपायचा विषय आला तर रात्री कोण बघायला येणार आहे? तू किचन मध्ये झोप का पुढे हॉलमध्ये झोप, कुठेही झोप, पण बेडरूम मध्ये यायचं नाही. नाही तसं बेडरूम मध्ये कसा येईल? हा ठीक आहे. चालतं, मी लागतो का? मी ठीक आहे, झालं ना तुझं आता काम समजावून. हा, चांगलं केलं तुम्ही, ठीक आहे. चल. काय करताय? काय करतोय म्हणजे? काय करताय म्हणजे तर जे नवरा बायको मध्ये होतं ते करतोय. का करताय? नका करू. करून न करून काय फायदा आहे का? म्हणजे आओ, काय नाटकं करताय? तुम्हाला माहित नाही का काय म्हणणं आहे माझं? झालं का तुझं परत सुरू? हे बघा, तुम्हाला सांगते मी, तुम्ही ना हे सगळं करतच नका जाऊ. काय ना, माझी इच्छा मरून गेलेली. अगं का बरं नका करत जाऊ? हा, हो, का बरं म्हणजे? अहो, तुम्हाला सांगितलं मी, अहो आपल्याला बाळ नाही होते, 5 वर्ष झाले, लोक नावं ठेवता. हो, मला किती काय काय बोलता, मला काय काय ऐकावं लागतं, तुम्हाला काय माहिती? अगं नाव ठेवता म्हणजे कोण काय बोललं तुला? कोणी सगळे लोक काय तोंडावर बोलता का? अहो, मला किती लोक येऊन सांगता की ती बाई तर तुझ्याबद्दल असं बोलत होती की तू बांज आहे, तुला मुलं बाळच होणार नाही, अगं तुझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे. पण त्यांना काय माहिती, खरा फॉल्ट तर तुमच्यामध्ये. तू बाळाबद्दल बोलते का? हो, हे बघा, माझं फायनल डिसिजन आहे. आपल्याला जर बाळ होत नाहीये, तुमच्याकडनं होणार नाहीये, तुमच्यामध्ये फॉल्ट आहे, तर ना काहीच ट्राय करू नका. अगं ट्राय करू नका म्हणजे आपण ट्राय केलं तेव्हा तर होईल ना. आणि बघू ना, आपण डॉक्टरकडे जाऊ. सांगितलं ना डॉक्टरांनी फायनल की नाही होणार आहे आपल्याला बाळ, तर आज सोडून द्या, बस करा, आता नाही होणार तुमच्याकडनं मला बाळ वगैरे काहीच. अगं ते डॉक्टर आहे, देव नाहीये. आपण चांगल्या डॉक्टरकडे गेलो ना अजून तर होईल काहीतरी अहो, उपाय. देवाकडे जाऊन बघितलं, डॉक्टरांकडे जाऊन बघितलं, पण काहीच होणार नाहीये. लोक ना फक्त माझ्यावर थुकतील, मला नाव ठेवतील आयुष्यभर. मला तेच आयुष्यच काढायचं, मला असंच ऐकण्यामध्ये लोकांचं. बस मला तेच ऐकत राहायचंय की तू ना, तुझ्यात काहीतरी फॉल्ट आहे. का बरं लोक? कारण की माणसावर थोडी ना फॉल्ट घेतील. माणसात काहीच कमी नसते, सगळी कमी तर बायांमध्ये असते. हे बघ, मी तुझ्या जवळ आलो की तुझे नाटक चालूच होऊन जातं नाही का? बस करा, मला ना आता एक शब्दही ऐकायचा नाही. आणि तुम्ही ना तुम्हाला सांगते मी, हे करणं बंद करून द्या. अरे यार सोड, मरू दे. एक तर चांगला मूड होता, मी म्हंटल काहीतरी होईल, पण तुझं ना नेहमीच जे आहे रडगाणं तेच आहे. तुम्ही ना चुपचाप झोपून घ्या, मला बी झोपू द्या. तुला मूड घालवून टाक. दिवस खराब केला तर केला, आता रात्र पण खराब करून टाकल माझी. त्याच्यापेक्षा ना एक तर कुठंतरी बाहेर फिरून येतो मित्रांसोबत, थोडं बरं तरी वाटेल मला. रघु, हा बोला की मालक. ऐक ना, हा बोल. मी थोडं बाहेर चाललोय. आता एवढ्या रात्री? हा, थोडं काम आहे माझं, मी थोडं बाहेर चाललोय, तर उद्या सकाळी येईल मी. हो,
काय तर- झालंय का? नाही नाही, काही झालं नाही. तुमचा चेहरा काही नाही काही नाही टेन्शन माझं. आहे का काय मालक? नाही नाही, अरे कामाचं टेन्शन असतं मला. मी बरं. बाहेर चाललोय थोडं हा. हम्म, तर मालकीन घरी एकटे आहे. हम्म. तर त्यांना काही लागलं तर सगळं व्यवस्थित दे. हम्म? हो आणि आधी चिडल्याय त्या, तर हे सगळं साफ करून ठेवा. हो. आणि ती चिकनची भाजी तुमच्या नावची फ्रीज मध्ये ठेवतो, सकाळी हा खावा. ठीक आहे ठीक आहे. काय ते तुमचा मूडच खराब झालाय तर. नाही, मला आता भूक पण नाहीये. हम्म. ते फ्रीज मध्येच ठेव, मी खाईल सकाळी. हो मालक, हो आणि लक्ष दे मालकीनकडं. हो हो. काय आणि- पाहिजे ते देतो मी, काही काळजी करू नका. हा ठीक आहे. आणि तुझं काम झालंय ना आता? झालं ते चिकन, फक्त आता तुमच्या नावचं फ्रीज मध्ये ठेवतो आणि झोपतो हॉलमध्ये मी. हा ठीक आहे, ते झालं ना तर हॉलमध्ये झोपून घे. हो हो हो. रघु, बरोबर रे, बरोबर ज्या घरात जायला पाहिजे होता त्या घरात आला. सगळं ऐकलंय मी. प्रॉब्लेम कोणाच्यात आहे? अरे एखाद्या बाईची इच्छाच पूर्ण होत नसेल तर कसं बाळ होणार तिला? हा मालकच गांडलाय कुठं तरी. उघड उघड मालकीन सांगते फॉल्ट आहे त्याच्यात. रघु, कशाला चांगल्या कामाला वेळ करताय बेडा? मालकीन, काय झालं? बरं वाटत नाही का तुम्हाला? नाही नाही, तसं काही नाही. चेहरा पण असा एकदम उदास उदास वाटतोय. नाही नाही, तसं काही नाही. झाले का तुझे सगळे काम? हो झालंय, ते भाजी पण झाले. मालक तर बोलले मी जेवणार नाही, माझा मूड नाहीये. मित्राचा काहीतरी फोन आलता वगैरे बोलले. हा, तुम्ही तर जेवण करा. नाही, मला पण नाही जेवायचं. असं नका ना करू. त्यांची इच्छा नाहीये तशी माझी पण इच्छा नाहीये. तू जा, जेवण करून घे आणि झोपून घे. ऐका, बसू एक मिनिट. हा बस. ऐका ना, काय? मी एवढ्या आवडीनं तुमच्यासाठी चिकन बनवलं. मालक तर नाही बोलले, तुम्ही तर खावी अशी इच्छा आहे. हे बघ, माझी काही इच्छा नाहीये. माझं खरंच मनापासून इच्छा नाहीये अजिबात. मला माहिती आहे मालकीन तुमची इच्छा का होत नाहीये. काय माहिती तुला? मी भाजी करताना कोथिंबीर कमी होती म्हणून चाललो होतो कोथिंबीर आणायला. तर त्या शेजारच्या आंटी नाहीत का, तुमच्याबद्दल वेगळं बोलत होत्या. काय बोलत होती माझ्याबद्दल? मालकीन मी ते माफ करा मला. मी ती अवदाशिनी तशीच आहे, काहीतरी बोलतच असते माझ्याबद्दल. पण ते चुकीचं नाही ना त्यात काय? काय बोलली ती ते तर सांग. की तुम्हाला मूलबाळ होत नाहीये, सगळा प्रॉब्लेम आहे तो त्या हा बाबा, नाही होते मला मूलबाळ. हा, माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे असं ते म्हणतात, मी नाही म्हणत आहे. आणि मग तुझं काय म्हणणं आहे? मालकीन, काय मी ऐकले सगळं. काय ऐकलं तू? तुमच्या नवरा बायकोची भांडण. आणि प्रॉब्लेम तुमच्यात नाहीये हे मला कळालं. प्रॉब्लेम मालकाच्यात आहे. कळालं ना तुला? कोणाकोणाला कळवणार आहे तू ही गोष्ट? कोणाला सांगता येणार नाही मला ही गोष्ट. नाही फॉल्ट माझ्यातच आहे. लोकांना असंच वाटतं. नाही ना, मला माहित आहे ना नाहीये म्हणून. म्हणजे अरे तुला माहित असून काय फायदा? लोकांना तर तेच वाटतं ना. होय ना. पस्तावली मी. नाही, काय पस्तावा करून घेऊ नका. मी एक गोष्ट बोलू? काय? इकडे बघा, मी काय सांगतो ते ऐका. तू हात ऐका ना, हा जो काय तुमचा प्रॉब्लेम चालू आहे ना घरातला, हा मी सॉल्व करू शकतो. अरे काय बोलतोय तू? कसा सॉल्व करणार आहे तू? मालकीन, तुम्हाला जे तुमच्या नवऱ्याकडून जे सुख मिळत नाही ना, ते मी देतो ना तुम्हाला.
म्हणजे आता म्हणजे काय? म्हणजे तू मला मूल देणार असं? हो. ऐका 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 ऐका, मला हे बाहेरचे लोक बोलतात ना तुम्हाला, ते नाही आवडत आहे. तुम्ही मालकीन आहात माझ्या, आणि मालकीनीला जर असं कोण बोललं आणि मला ऐकायला तर ते सहन नाही ना होत. ह्याच्यावर एकच पर्याय, तुमची इच्छा पूर्ण झाली की या सगळ्यांची तोंड बंद होणार, कोणच काय बोलणार नाही. आणि तुमचा जर होकार असेल, तुमची जर इच्छा असेल की ती मी पूर्ण करावी, मला नाही काय अडचण. तुमच्यावर डिपेंड आहे ते, म्हणजे ठरवायचं आहे तुम्ही करायचं का नाही. पण पण हे चुकीचं आहे ना. मी कस काय माझ्या नवऱ्याला धोका देऊ? कशाचा धोका मालकीन? हां, धोका तर तुमच्या नवऱ्याने दिलाय तुम्हाला. हां, आणि हळूहळू बाहेरच्या लोकांच्या पण लक्षात आलंय, पण ते खापर तुमच्या नावानं फोडतात. वांजुटी आहे म्हणतात डायरेक्ट. असं वाटत होतं ना मला मार द्यावा, पण जाऊ द्या म्हटलं, आपण नवीन आहे. पण ऐका ना, आता मालक तर मला सांगून गेलेत, रात्रभर मी येणार नाही, मित्राकडेच थांबणार आहे. आणि तुमचा मूड पण ठीक नाही आहे, पण तो का नाही मला कळालं आहे. तर माझ्या होला हो बोला, तुमची इच्छा पण पूर्ण होईल, तुम्हाला पाहिजे ते सुख पण मिळेल. आता हे फक्त तुमच्या निर्णयावर आहे, यस नो. जर मला मूलबाळ भेटतंय एवढ्या वर्षांनंतर, मला ती गोष्ट मिळते जी मी किती वर्षांपासून प्रार्थना करत होती त्या गोष्टीची, तर ठीक आहे, मला काही हरकत नाहीये. हो ना. हो. मादक आधी आपण पण ही गोष्ट कोणाला बोलू नका, नाहीतर मालकांना जर हे कळालं तर मला खूप मारतील. नाही नाही, मी कशाला सांगू. चालेल. आईला हे मित्र पण कुठं गायब झाले. रग्या, काय करतोय? हा, आणि तुला लाज नाही वाटत का? हा, हे नोकरासोबत काय करते तू? हा, आणि तुला हरामखोरा, तुला राहायला जागा दिली मी. हा, तुला इथं जेवण खावण सगळं काही व्यवस्थित दिलं, आणि तू हरामखोर आहे. काय करत होता? हा, अहो सोडा त्याला, अहो सोडा. तू शांत बस. चल, तुला तर नंतर बघतो. चल निघ, तुला नंतर बघतो मी. आणि अगं, तुला लाज वाटते का काही? हा, तुला काही थोडीशी लाज वाटते का? काय करत होती त्याच्यासोबत तू? चुकीचं काहीच करत नव्हती मी. अच्छा, हे चुकीचं नव्हतं, हे एकदम भारी होतं नाही का? चांगलं करत होती तू. अहो, जे तुमच्याकडनं नाही होते ना, तेच त्याच्याकडनं मागत होती मी. मूलबाळ पाहिजे मला, बस. अगं, मूलबाळ पाहिजे म्हणजे तू कोणासोबत पण झोपशील का? हे बघा, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. लोक मला नाव ठेवताओ. तुम्हाला काय माहिती मला किती त्रास होतो. अगं, तुला जर नावं ठेवता तर तू हे काम करशील का? नोकरासोबत झोपशील? मी काही करेन, आता बाळासाठी मी काही करेन. मला जे वाटेल ना ते मी करेन. अगं, जर त्यांनी बाहेर सांगितलं या सगळ्या गोष्टी अहो, तर तुम्ही का काढलं त्याला? अहो, मूलबाळ मिळालं असतं, मग त्याला काढून टाकलं असतं ना, मग आपलं झालं असतं मूलबाळ. अगं बिंडोक बाई, जर त्यांनी या सगळ्या गोष्टी बाहेर सांगितल्या तर किती इज्जत जाईल? तुला आहे का त्याची काही भान वगैरे आहे का त्याचं? अहो, अशी कमी इज्जत जाते का माझी? बरं, ऐक एक मिनिट. मला काहीच नाही ऐकायचं. अगं, हे बघ, आपण ना, तुला मुलंच पाहिजे ना, तर आपण अडॉप्ट करून घेऊ एक मुलगा. अडॉप्ट? हा, हा विचार तुम्ही आधी का नाही केला? 5 वर्ष का लावले एवढे? अगं ठीक आहे, तू मला बोलायचा चान्सच नव्हती देत ना. हे बघ, आता तुला मुलंच पाहिजे तर आपण अडॉप्ट करू, तू काही टेन्शन नको घेऊ.
आणि असले चाळे तर अजिबात नको करू. मला मूलबाळ भेटलं तर मी कशाला करेल असं काही. हा ठीक आहे, जाऊ दे सोड. आपण ना उद्याच जाऊन एक अडॉप्ट करून घेऊ मुलगा. तू काही टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, मग मी करतो इन्क्वायरी वगैरे करतो त्याची. चालेल. अहो सोडा मला. तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. ऐक, मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. कोणच नाहीये, तू ऑफिस मध्ये कामात आहे. अहो कोण सोडा. येणार नाही? नाही सोडा. काय करताय? अगं काय करतोय म्हणजे आता ऑफिसला चाललोय, मग दिवस चांगला गेला पाहिजे ना माझा. अहो मामाजी झोपले पुढे. अगं मग पुढे झोपले ना, इथं थोडी बघायला येणार आहे. अहो गप्प बसा, सकाळी सकाळी काय पण चालून जातं तुमचं. बरं ते ठीक आहे, ते जाऊ दे. एक पप्पी दे ना. पप्पी हा. येडे झाले का? दे ना, दे ना. अहो गप्प बसा. जा लवकर जा. अजय, आले वाटतं. बरं ठीक आहे, आता मी जातो. संध्याकाळी करू मस्त करू. जा लवकर जा. आला का? हो काय हो, तुम्ही आवडलं नाही का? काजल कणकणी झाली. अहो काय सांगायचं ना तुम्ही. तेच सांगतो ना, काय टाइमपास करते, ऑफिसचा टाइम आहे. ठीक आहे, ऑफिसला तर जायचंच आहे, पण आता मग आता मी कसं हँडल करणार ते एवढं ऑफिस. आता तुम्ही असल्यावर थोडं लोक घाबरतात. आणि तू कधी कंपनी ताब्यात घेणार आहे आपली? ते 2 क्लायंट येणार आहेत, त्यांच्या फाईल आहेत 2, त्या व्यवस्थित चेक कर. फायनल मी करतोच, पण तरी पण बघ काय आहे त्यामध्ये. ठीक आहे, सगळं चेक करतो मी व्यवस्थित. आणि त्या विशाल गोष्टीचं पेमेंट आहे ना, त्याला निमित्त देऊन टाका त्याला. बर. ओके, हो. फोन करते. आणि मला डिस्टर्ब करू नका प्लीज. आज कंपनीतलं सगळं तू बघायचं. अजय, ते सगळं ठीक आहे, पण मग मला सुचत नाही ना टायमिंग वर काय कसं करायचं. आता तुमचं कसं आहे, प्लॅनिंग बरोबर असतो, त्याच्यामुळे मग फोन तर करावं लागेल ना तुम्हाला. अरे तुला काय प्रॉब्लेम, मला कॉल कर ना. बारीक गोष्टीला कॉल करू नकोस. ठीक आहे, आणि मी काय म्हणतो, दवाखान्यात जाऊन या. हो हो हो, जाऊन तू जा पटकन बघा. दवाखान्यात जाऊन या, उद्या तुम्हाला ऑफिसला यायचंय बरं का. हो बाबा, आराम करू देशील का नाही? जा. नाही, आज आराम करा. हो हो. ठीक आहे, चला. हा. अगं ग्लास हवा होता का? इथे नाही आहे ग्लास, ते तिकडे आहे मागे. तो नाही, मी तो काढा घेतो ना त्यामध्ये, तो ग्लास इथे ठेवला होता. अच्छा तो का? एक मिनिट. हा बघा तुमचा काढ्याचा ग्लास. हा. ठीक आहे. काय म्हणतेस? भेंडीची भाजी बनवली आहे. होय का? ठीक आहे. ते काढ्याचा बॉय आहे बघ, काढ्याचा बॉक्स आहे त्याच्या मागे. हे बघा. अगं हा नाहीये माधुरी, काय आहे? अगं छोटे, इकडे 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 तू इकडे. इथंच ठेवला आता मी. कशाला माझ्या गोष्टी हलवता पर्सनल तुम्ही? ते मी इकडे बघते. हा बघ बघ.
काय अरे आत्ता गेली ना, परत तर तावडीत सापडशील ना माझ्या. माधुरी, तुला चांगलं ओळखतो ग, तुझ्या मनात काय चाललंय ते. तू नाटकं करते आता, पण मी सोडणार नाही तुला. आला ये ये आय. बरं वाटतंय का तुम्हाला आता? बाबा, तू जा म्हणला, दवाखान्यात जाऊन या. दवाखान्यात गेलो, इंजेक्शन घेतलं आणि आता गोळ्या घेतल्या आणि जस्ट आराम करा. डोळाच लागला होता तेवढ्यात तू आलास. अच्छा, पण ठीक आहे ना, बरं वाटतंय ना आता? काही टेन्शन नाही ना? असू दे रे, तो व्हायरस का काय बोलतात डॉक्टर, व्हायरल. व्हायरल. आणि ऑफिसचं काय नाही ना काय प्रॉब्लेम? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ते तुम्ही 2 फाईल सांगितलं होतं, ते बघितल्या आणि त्याचं पेमेंटचं हे करून दिलं मी. ओके, सगळं ठीक आहे ना? जा फ्रेश हो, आराम कर. हो ठीक. काय ग, जेवण केलं का? नाही. नाही का बरं? ऐका ना, हा मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. हा ठीक आहे, सांग. पण त्याच्या आधी हे सांग की तुझा चेहरा का बरं उतरलेला आहे? तेच सांगायचंय तुम्हाला. अहो, मी किचन मध्ये काम करत होती. हा मामाजी आले, हा. त्यांनी मला कमरेला हात लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मिठी पण मारली. काय? अगं तू एडी बिडी झाली का? हा, काही पण काय असे वाईट आरोप लावते माझ्या वडिलांवर? अगं तो म्हातारा माणूस आहे. हा, अहो, मी खरं सांगते हो, खरंच त्यांनी असं केलं. मला पण नव्हतं वाटलं की ते असं करते. हे बघ, मला नाही का त्यांच्यावर खूप विश्वास आहे, समजलं का? आणि तू काही असे घाण आरोप नको लावू. अहो, मी खरं सांगते, ऐका ना. अगं खरं सांगते, आता त्या माणसाचे अर्धे लाकडं मसनात गेले तरी पण तो असे विचित्र चाळे करणार आहे का तुझ्यासोबत? अहो, मी काय खोटं बोलणार आहे का? मग खरं सांगते ना हो मी, तुम्ही ऐकून तर घ्या. अगं एक वेळेस मी ऐकून घेतलं असतं की दुसऱ्या स्त्री सोबत केलं, पण तुझ्यासोबत, अगं तू त्यांच्या मुलीसारखी आहे. अहो, खरंच त्यांनी मला हात लावला ना. अगं काही पण रिकामे आरोप नको लावू, रिकाम डोकं नको खाऊ. अहो, ऐका ना प्लीज. मरू माझा मूडच गेला, आता जेवण करायचा पण मूड गेला. मरू कपडे पण नाही बदलत, झोपतो आता तसंच. रिकाम डोकं भनकावून दिलं. अहो, अहो, ऐकतच आहे. झोप. अहो, रिकामा काही पण खोट्या गोष्टी सांगते. काय हो, आज लवकर आले का काय? काल तर माझा एक पण शब्द ऐकत नव्हते. ते जाऊ द्या, मी काय म्हणते, तुम्हाला मी जे सांगितलं होतं ते आणलं का तुम्ही? अहो बोला ना. अहो काय झालं? अहो काय झालं? तुम्ही हे बघ, ऐक, तुझ्या मनात काय चाललंय मला सगळं कळा. मामाजी सोडा. मामाजी नाही म्हणायचं. सोडा. ऐक, अहो सोडा मला. तुला जी पाहिजे ती मी देऊ शकतो. ऐक, मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. कोणच नाहीये, तू ऑफिस मध्ये कामात आहे. अहो कोण सोडा. येणार नाही? नाही सोडा. अहो सोडा मामाजी. अहो, सोडा. काय चाललंय? हा? काय चाललंय? अरे ती एकदम घाबरली आणि पडली चक्कर येऊन. बघितलं मी, तुम्ही पाडलं तिला. म्हणजे ही जे काल रात्री सांगत होते मला ते खरंय. हा, मी तिच्यावर विश्वास नाही केला. मी म्हंटल की माझे वडील असे नाहीये. काय सांगितलं तिनं माझ्याबद्दल? तुम्ही काल तिला छेडछाड केली का? हा? अरे बापरे. कमरेला हात लावला, हे त्याला. अरे ते
चुकून लागला माझा, मी ग्लास काढ्याचा ग्लास घ्या. नाटक करायची गरज नाही, पाहिलं त्यांनी आता सगळं काही. आता मी सगळं बघितलंय. माधुरी तुला बरं वाटत नाहीये का? घाबरलीस का तू? ती नाही घाबरली, इकडे बोला, माझ्यासोबत बोला. मी सगळं बघितलंय तुमचं. हे काय करत होते, तिला टच बिच करत होते, तिला बेडवर पाडत होते. हा, अजय तो येणार काय अजय? हा, शांत अजय? हो. शांत का बरो? अरे तू जे बघितलं ना ते सगळं चुकीचं आहे. तिला खरंच चक्कर आली, ही घड्या घालत होती इथे. चक्कर आला होता का हो. तुला? नाही, खोटं बोलताय ते. त्यांनी मला असं पकडलं. अगं तू असं मला डोक्याला वाटलं तुम्ही आहेत म्हणून मी तर. अहो मला नाही का एक डाऊट होता नाही का, कारण मला ऑफिसच्या मुली पण बोलल्या होत्या तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागता. काय ऑफिसच्या मुली हा, त्या 2 मुली बोलल्या होत्या, वैशाली आणि निशा. काय बोलल्या? त्या म्हणे की तुमचे जे वडील आहे ना ते आम्हाला इकडे तिकडे टच करता, चालताना बोलताना हे करता ते करता. मला नाही का डाऊट होता, मला त्यांच्यावर विश्वास नाही पटला. पण नाही का आता जे बघितलं ना हे सगळं समोर, आता मला एकदम क्लिअर झालाय तो डाऊट. काय क्लिअर झालं? काय बोलतोय कळतं का तुला? अरे त्या मुली बावळट आहेत असतानाच हे बघा, पैशासाठी ना. तुम्हाला सांगते मी, जर हे या घरात राहतील ना तर मी इथे नाही राहणार. मी चालले जाईल माझ्या घरी. नाही आजपासून नाही का आपणच दोघं राहणार या घरात. हे निघतील आता, यांना काढून द्यायचं आपल्याला. अरे समजलं पण- का? ऐक, ऐक काय, तू समजतोय असं नाहीये. एक शब्द बोलू नका तुम्ही आता. इथून डायरेक्ट निघा. समजली तुमची लायकी काय मला? समजलं का? चला. अजय अजय आणि अजिबात दिसायचं नाही माझ्या घरात. अगं अगं मला खरंच माहिती नव्हतं की त्यांनी असं केलंय. सॉरी त्याचा. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं सॉरी. मी काल जेव तोडून तोडून सांगत होते तुम्हाला. कालच त्यांनी हद्द पार केली असती, ते मी पळून आले इकडे त्याच्यामुळे. अगं हो, काय झालं असतं आज. अगं माझा विश्वास पटला नाही त्या गोष्टीवर. सॉरी त्याच्यासाठी. मला कळाली त्यांची लायकी काय आहे. बस आता नाही येणार त्या घरात, आणि ते आले ना तर डायरेक्ट मारायचं त्यांना. ते मला या घरात नकोय. नाही आता येणार पण नाही. तर काढून दिलं मी त्यांना. तर त्यांचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आपण कधी. मेले ते आपल्यासाठी. समजलं का? तू शांत हो.